रोडवर नाही का पार्लरला दुकान आहे करून बसा 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 नाही त्याचं नाही बसा 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 फोटो काढायचा बसा हो बसा बसा फोटो काढता येईल आपलं सोयीस्कर होईल बसा हो बसा 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 तुमचं काय ड्युटी आहे हो साहेब नाही भाई हां माझे विचार मम्मीचं नाक ऐका ना दादा आपल्याला कशावर टाकायची आमची संघटना आहे सामाजिक संघटना कुठली NDMJ वाले साहेबांना माहित आहे काय किती साहेब आहेत ना मग ते किती साहेब त्यांचंच आहे म्हणून तुम्हाला सांगितलं मास्क वापरा मास्क हो ताई मास्क वापरा तुम्ही येणं झाले असंच ना स्टेपल कुठून आणलं होतं स्टेपलर आहे का लावायला लावतील बॅनर लावल्याशिवाय तू सुरुवात होणार हा बॅनर लावला प्रत्येकाला किती एंट्री देणार नाही तुम्हाला त्याची सुरुवात नाही दिसत चला थँक्यू काय काय सगळ्यांनी कॅश जवळ कॅश ठेवायची ऑनलाईन नाही सर्व पुस्तक झाले का दाखवले हो म्हटलं तू काय झालं चक्कर आली का कूलर काय मध्ये मध्ये आता तुम्हाला सांगतो देते ना आपण जेवण आमच्याकडे भयान नायडी साहेब इकडे या जरा त्याच्यात बोलतो ठीक आहे ते गॅस मध्ये या सगळे इकडे सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझ्यासोबत आमच्या NDMGच्या ज्येष्ठ नेत्या रमाताई आहिरे, राज्याचे सहसचिव PS खंदारे, गौतमजी खंदारे, मुंबई ठाणे प्रदेशचे बंदिशजी सोनवणे, भाऊरावजी तायडे, सगळ्यांच्या अथक परिश्रमामुळे बार्टीच्या वतीने जी पुस्तकं लागलेली आहेत
आपल्या आंबेडकरी अनुयायांना देण्यासाठी तो हा ट्रक भरून असे 4 ट्रक आता खाली केले जाणार आहे आणि त्याच्यातला हा पहिला ट्रक पुस्तकांचा, संविधानांच्या प्रतींचा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खंडांचा, अशी सगळी पुस्तकं सगळी इथं चैत्यभूमी या ठिकाणी असायला पाहिजेत याकरिता आपण सगळ्यांनी पाठपुरावा केला होता. त्या अंशी ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आमची महाराष्ट्राची सगळी टीम ही 1 दिवस अगोदर महामानवास वंदन करण्याकरिता, महामानवास अभिवादन करण्याकरिता ही सगळी टीम महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी आलेली आहे. आम्ही सगळेजण चैत्यभूमी या परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपले नेहमीचं अभियान असतं त्या ठिकाणी आम्ही आपल्याला सर्वांना भेटू. सर्वांना सहस्नेह जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या वतीनं विविधांगी उपक्रमाचा संदर्भ घेऊन आज नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसची टीम या ठिकाणी आलेली आहे. आताच आदरणीय वैभवजी गीते साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भासहित लिखाण असलेली खंड आणि भारतीय संविधानाच्या पुस्तिकेचं मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत या संदर्भानं आता हा ट्रक या ठिकाणी खाली होत आहे आणि अजून 3 ट्रक देखील आहेत. म्हणजे इथे जेवढी काही महामानवांना अभिवादन करण्यासाठी येणारी टीम आहे त्यांनी वाचाल तर वाचाल हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्प आहे त्या संकल्पपूर्तीसाठी प्रत्येकाने या पुस्तकाला भेट दिली पाहिजे आणि इथून पुस्तकं घेऊन गेली पाहिजेत. हा शासनाचा उपक्रम आहे आणि बाहेर जे स्टॉल लावलेले आहेत त्याच्यावरती पुस्तकाची जी किंमत आहे त्याच्यापेक्षा 90% सवलतीमध्ये, म्हणजे 100 रुपयाचं पुस्तक असेल तर ते फक्त 10 रुपयांना अशा पद्धतीनं पुस्तकं ह्या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणून मी देशभरातील तमाम आंबेडकरी अनुयायांना विनंती करतो की आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देखील आपण घेऊन गेलं पाहिजे. कारण संविधान स्वीकृतीचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि अमृत महोत्सवी वर्षांमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आणि माझ्यासाठी, मानव कल्याणासाठी समतामूलक जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती व्यवस्था खऱ्या अर्थानं ही संविधानामध्ये आहे. आणि आपण प्रत्येकजण अभिमानानं म्हणतोय की संविधान माझ्या बापानं लिहिले, पण बापानं लिहिलेलं संविधान हे किती जणांनी पाहिलं, किती जणांनी वाचलं आणि किती जणांनी समजून घेतलं, समजून घेतल्याच्या नंतर ते किती लोकांपर्यंत आपण पोहोचवलं हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून संविधान पोहोचवणं, संविधान वाचणं आणि त्याची प्रत्यक्ष कृतीशील अंमलबजावणी करणं हे देखील तितकंच आपलं कर्तव्य आहे. म्हणून जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात त्या सगळ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान आपण प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आता मनुवाद्यांनी एक नवा पायंडा अस्तित्वात आणलेला आहे आणि भारतीय संविधानाचे निर्माता BN राव म्हणून उल्लेख होतोय. तो BN राव आपल्याला जर हाणून पाडायचा असेल आणि प्रत्यक्षामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा पुरस्कार करणारे हे भारतीय संविधान तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी अंगीकार केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. आणि ह्या संविधान अमृत महोत्सवी वर्षांमध्ये हर घर संविधान हा उपक्रम देखील आपण स्वतःहून तो राबवला पाहिजे आणि आपल्या वस्तीमध्ये संविधानाचं एक प्रिएम्बल लोकांना समजून सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. जय भीम. सर्वांना सविनय जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण संविधानाच्या प्रती आणि बाबासाहेबांचे लिखित असलेले खंड हे 4 ट्रक भरून आज या शिवाजी पार्क येथे लोकांना सवलतीच्या दरात मिळणार आहेत आणि त्यासाठी
NDMJ-ने अथक प्रयत्न करून पार्टीशी संपर्क साधून ह्या पुस्तकांना येथे मागवलेलं आहे. तरी सर्वांना महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून अनेक डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक आलेले असतात आणि त्या सर्वांना पुस्तकांचं महत्त्व खूप दिसते. कारण हे शिवाजी पार्क मधील बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाला एक महत्त्वाचं आहे की गरीबातला गरीब सुद्धा इथे येऊन पुस्तकच विकत घेतो. आणि सगळेजण शिक्षण असलेले तर घेतातच, पण गाव खेड्यावरून आलेले लोक सुद्धा येथे आवर्जून संविधानाच्या प्रती आणि येथे अनेक पुस्तकांचे स्टॉल लागलेले आहेत, तेथून पुस्तकं विकत घेऊन जातो. तरी ह्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत शासनाने आणि म्हणून कमी दरामध्ये, शासनाच्या दरामध्ये आपण सर्वांनी ही पुस्तकं खरेदी करावीत आणि आपलं ज्ञान वाढवावं. सविनय जय भीम. आपण जर पाहिलं तर अजून देखील ट्रकमधून ही पुस्तकं खाली होत आहेत. अजून 3 ट्रक खाली होणार आहेत आणि याच्यामध्ये भारतीय संविधान, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खंड आणि अजूनही काही महापुरुषांवरची पुस्तकं या ठिकाणी खाली होत आहेत. सकाळी उद्या ही पुस्तकांचा स्टॉल इथं सुरू होईल आणि मग तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये हे पुस्तकं मिळतील. ही महाराष्ट्रातील सगळ्या अनुयायांना, भारतातील सर्व अनुयायांना ही पुस्तकं मिळाली यासाठीच आपला हा खटाटोप आहे आणि यासाठीच आपण हे 4 ट्रक पुस्तकं भारतीय संविधानाच्या प्रती आणि सर्व बाबासाहेब आंबेडकरांचे खंड हे या ठिकाणी मिळावेत चैत्यभूमी या परिसरामध्ये, यासाठी आपण हे केलेलं आहे. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. आशिष जय भीम. जय भीम. जय भीम सर्वांना.